देवा, मला इथे येण्याची अनुमती दिली, दर्शन दिले, आता आज्ञा असावी. नारायण नारायण, जो देव सर्व भूतांच्या ठाई, ज्ञान रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई, तू शमरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे दया घना सर्व भूतांच्या ठाई, भ्रमरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे अधनाशका सर्व भूतांच्या ठाई, तू हर्षरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे भक्तवत्सला सर्व भूतांच्या ठाई, आत्मरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. चंपाषष्ठीच्या शुभ दिवशी आकाशातून सर्व देवतांनी चंपा नामक फुलांची वृष्टी श्री खंडेरायांवर केली आणि म्हणूनच या षष्ठीला चंपा षष्ठी असे नाव पडले. पण श्री खंडेरायांना ऋषी मुनींनी आवाहन केले आणि याच भागात निवास करण्याची प्रार्थना केली आणि श्री खंडेरायांनी ती मान्य केली. हे मार्तंड भैरव, मणिमल्लांना शासन करून आपण शांतीचं एक नवीन पर्व सुरू केलं आहे. भविष्यात पुन्हा कोणत्याही दैत्याकडून असा अपराध होऊ नये म्हणून आपण प्रत्यक्ष या पृथ्वीवरच निवास करावा अशी कळकळीची प्रार्थना. मला एक शंका आहे. महासा, तुला काय विचारायचे आहे? तुम्ही इथे अवतार घेऊन आलात, मग श्री पार्वती देवी कुठे आहेत? मला तर त्या क्षणी काय करावं काही कळतच नव्हतं. म्हटलं की झालं, आता सारं काही कळतंय की काय म्हाळसाला? देवींना काही कळलं का? नाही म्हणजे मला आज आख्यानात वाटलं की त्यांना काही कळतं की काय. तरी क्षणभर वाटतच होतं. वाटलं की सांगावं म्हाळसाला. मायानंदा, थांबा जरा. माधवी, मगाशी म्हाळसा तिच्या कक्षात नव्हती. मी पाहून यावं का? हो. मायानंदा, आपल्याला म्हाळसाची खूप काळजी आहे हे जाणतो मी, परंतु माधवी समोर हे असं बोलणं उचित नव्हे. आज भावनेच्या भरात आपण सारं काही बोलून गेला असतात. शक्य आहे. असं होऊ देऊ नका. अहो, मी कसं थांबू स्वतःला? आज आख्यानात म्हाळसा जे काही प्रश्न विचारत होती ते पाहून तिला होणारा त्रास मला देखील जाणवत होता आणि राहून राहून असं वाटत होतं की सांगून टाकावं तिला ती कोण आहे म्हणून. तुम्ही अनर्थ घडेल असे काहीही करू नका मायानंदा. पार्वती देवी साक्षात आदिशक्तीचे रूप आहे. आपल्याला मोहाचे क्षण दिसतील, अहो पण त्या या सगळ्याच्या पलीकडे आहेत. आदिमायेचे रूप आहेत त्या, आणि आपण काय सहाय्य करणार त्यांना? खरंय तुमचं. आज मी स्वतःला थांबवलं, पण जर भविष्यात माझ्या म्हाळसेच्या मनात असे काही प्रश्न निर्माण झाले आणि जर ती अस्वस्थ झाली तर मात्र ते मला बघवणार नाही. हे होईल देखील, परंतु तुम्ही काय किंवा मी काय काहीही करू शकत नाही हे जाणून घ्या.
तुम्हाला संयमाने वागता येत असेलही, पण मला ते जमेलच असं नाही. कदाचित मी तिला सांगेन की ती कोण आहे. कदाचित तो क्षण येऊ नये अशीच आशा करूया. आज आख्यानात माणसाने जो प्रश्न विचारला त्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. हो देवी, तो प्रश्न ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच मनात हा विचार होता की पुढे आता काय होणार. पण आख्यान अगदी योग्य क्षणी संपलं. हो, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हे त्यांना तुमच्याकडून कळण्यापेक्षा श्री खंडेरायांकडून कळलं असतं तर त्यांचं अधिक समाधान झालं असतं. झालं असतंही, परंतु त्या क्षणी तसं करणं मला अत्यावश्यक वाटलं. परंतु माझी खात्री आहे की म्हाळसादेवींचं पूर्णपणे समाधान झालेलं नाही. त्या ह्याविषयी तुमच्याशी अधिक बोलण्यासाठी इथे नक्कीच येतील. आणि त्या आल्या तर तुम्ही काय सांगणार आहात? निश्चित सांगता येणार नाही, परंतु श्री म्हाळसादेवींचे समाधान होईल असं निरसन करावं लागेल. येऊ का? या ना म्हाळसा, यात विचारण्यासारखं काय? या. मला तुमच्याशी बोलायचं होतं बंधू. तुम्ही आख्यानात जो प्रश्न विचारला त्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे, हो ना? हो, खरं तर जिथे आख्यान थांबतं तिथून मला प्रश्न सुरू होतात आणि आजही तसंच झालं आहे. आणि मला असं वाटतं की सत्य शोधण्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. आख्यानाचं प्रयोजनच हे आहे देवी. बंधू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. पार्वती देवी कैलासात प्रतीक्षा करतायत हेही मला कळलं. पण यानंतरही असंच घडत राहणार का बंधू? यांनी माझ्याशी विवाह केला, मग बानूशी विवाह केला. याचा मला किती त्रास होतो आहे, याचा मला किती त्रास झाला आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. देवी, आत्ता तुम्हाला त्रास होणं हे स्वाभाविक आहे, परंतु भविष्यात असं घडेलच असा विचार करणं उचित नाही. पण जर मी कैलासात गेल्यावर असंच घडणार असेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे? कदाचित तुम्हाला वाटतं आहे तसं काही घडणारही नाही. पण मी यावर कसा विश्वास ठेवणार देवी? तुमची आणि श्री पार्वती देवींची याआधीही भेट झाली आहे. तेव्हा तुम्हाला असं जाणवलं का की श्री पार्वती देवींच्या मनात तुमच्याबद्दल राग आहे? नाही, खरं सांगायचं तर त्यांच्याशी बोलून माझ्या मनाला कित्येकदा समाधान मिळालं आहे. त्या तुमच्या अंतर्मनात आहेत म्हाळसा, त्या तुम्हीच आहात. परंतु ह्या मनुष्य जन्माच्या नियमात तुम्हाला त्याचं स्मरण नाही आणि म्हणून तुम्ही हा असा विचार करता आहात. ह्या क्षणी तुम्हाला हे सारं कसं सांगावं हाच प्रश्न आहे. देवी, श्री पार्वती देवी कैलासात तुमची प्रतीक्षा करत आहेत. त्यासाठी तुम्ही आत्ता सिद्ध व्हावं असं मला वाटतं. कैलासात भविष्यात तुम्ही आनंदीच राहाल अशी खात्री आहे मला. तरीही मला साशंकता आहे बंधू. पुन्हा असंच घडणार की काय असं मला वाटत राहतं. गेल्या वेळेला महाराजांनी सांगितलं होतं का ह्या उत्सवामध्ये देवासनी रोडगा आणि वांग्याचं भरीत आवडतंय, म्हणून आज मी स्वतःच्या हातानं करून आणलं आहे जी. परंतु उपवास सोडताना या उत्सवाच्या सांगतेला हे आणायचं. मुनिवर, तिने भोळ्या भक्तीने आणलं आहे, तेव्हा त्याचा मी स्वीकार करणार नाही असे नाही होणार.